मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अध्यादेशाचा गुलाल उधळला। लागलीच ओबीसी नेत्यांनी विशेषतः छगन भुजबळ यांनी आंदोलनाच्या तलवारी परजल्या। अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमधून सतत कुणी ना कुणी दोनही वर्गांच्या बाजूने बोलतात। त्यामुळे राजकीय हेतू साधताना मराठा आणि ओबीसी यांच्यामधलं अंतर वाढणार नाही आणि संघर्ष विकोपाला जाणार नाही याची काळजी मात्र आता महाराष्ट्रामध्ये घ्यावी लागणार आहे। बघूयात याच संदर्भातला माझाचा रिपोर्ट। सात महिने चाललेला लढा, 3 वेळा उपोषण, लाखोंचे मोर्चे आणि मुंबईच्या वेशीवर भगव्या वादळाची धडक। अनेक चढ उतारांनंतर सरकारला गुडघे टेकायला लावत मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या। राजकारणामध्ये अभूतपूर्व कोंडी केलेल्या मराठा आरक्षणावर राज्य सरकारने अधिसूचना काढली, पण मराठ्यांना संतुष्ट करता करता सरकारनं ओबीसींची नाराजी ओढवून घेतली की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे। सरकारच्या अध्यादेशाविरोधात ओबीसी समाजांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना सुरुवातीपासूनच विरोधात असलेले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी हा अध्यादेश म्हणजे ओबीसींवर अन्याय असल्याचं म्हटलंय। ओबीसीला दखल लावणार नाही आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम बॅकडोर एंट्री पहिल्यांदा म्हटलं। परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी नेत्यांचे जे आहे तोडचा घास पळवण्यात आलेला आहे, त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे। ओबीसीचा सत्तार झालं तर चालेल, पण मराठ्याला आरक्षण ओबीसी दिले गेले पाहिजे असे मराठा आमदार उघडपणे बोलतायत, पण ओबीसीचे आमदार अशी भूमिका घेत नाही आहेत। त्यामुळं हा विषय जो आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसी समाज जो आहे तो आता इथून पुढे मराठा आमदारांना मुळीच मत देणार नाही म्हणजे नाही, हे आम्ही यापूर्वी बोललोय। आता तर आणखीन आमची आग पेटलेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ भुजबळांच्या भूमिकेची सहमत नाही, त्यांच्यासोबत नाही। जोपर्यंत आमच्या कार्यकारिणीमध्ये आमचा होत नाही, आम्ही याचा पूर्ण अभ्यास करत नाही। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू। माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही, त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही कुठली आंदोलनाची भूमिका घेत नाही। तसंच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विश्वासात न घेतल्याचाही भुजबळांचा आरोप आहे। मला विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदा की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाहीमध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत, तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुंडी सर्टिफिकेट द्यायचं आहे। म्हटलं काय हरकत नाही, कुंडी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात, त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे। माझा त्याला विरोध नाही। मी त्यांना हेही सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे। ही चर्चा माझी झालेली आहे, पण बाकी गोष्टांची जी व्याप्ती वाढत 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 गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा करणे ऐकतोय फक्त चर्चा अशी नाही। मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री उघडपणे मराठा अध्यादेशाविरोधात बोलत असल्यानं सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात। त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी सीए भुजबळ साहेबांशी बोलू, त्यांचं काय मत आहे। प्रत्येकाचे काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेगळं त्यांना वाटत असतं। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही
उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन. पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे. आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे, मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे. छगन भुजबळांच्या या आरोपाशी केवळ सरकारमधील सहकारीच नव्हे तर त्यांचा राष्ट्रवादी पक्षही सोबत नसल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहतो. आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणून. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र वेगवेगळे सूर उमटू लागलेत. खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्री एक भूमिका घेत आहेत, त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत, देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्याने जे मंत्री आहेत दोन तीन, त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे. याचा अर्थ तुमची मिलीभगत, तुम्ही सगळं ठरवून करता. या सरकारने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाला फसवलेलं आहे. एकीकडे सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लावणार, एकीकडे या पद्धतीचे नाते पोत्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र देण्याचं सरकारने मान्य केलं. आखरी सरकारला काय करायचं आहे ते स्पष्टता जनतेसमोर त्यांनी मांडली पाहिजे. या पद्धतीचा अध्यादेश निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. एकीकडे भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर तिकडे भाजपमधूनही ओबीसीला धक्का लागल्याचा सूर पंकजा मुंडेंनी आळवला. तसंच मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आव्हानही त्यांनी दिलंय. जे अध्यादेश निघालेला आहे, अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेपाचे काढतात. त्यामुळे जोपर्यंत ते संपूर्ण होत नाही, मी वेळोवेळी हेच सांगते की टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं, याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. आता माझं एवढंच म्हणणे, जरांगे पाटलांना जो हा विजय मिळाला म्हणण्यापेक्षा एक ओबीसी लाख ओबीसी म्हणा, म्हणजे तुम्ही नुसतं कागदावर ओबीसी होऊ नका, तर खरं ओबीसी व्हा. एकदा सगळ्यांना मिळून द्या ना, एकदा सगळ्यांना मिळालं मग आपण तीच घोषणा देऊ. तुम्ही थोडं प्रयत्न करू लागा सगळं राहिलेल्यांना मिळायसाठी. सोबत घोषणा देऊ आपण सगळ्या, काय अडचण नाही. आमचं काय कोणी, आम्ही कोणावर नाराज नाहीत ना, त्यामुळे आपण सगळे सारखेच. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे सरकारच्या अध्यादेशावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. नाही, काही पंकजाताईची भूमिका भाजप विरोधी नाही आहे. त्यांचंही सर्वांचंच एकमत आहे, भुजबळ साहेबांचं, आमचं सर्वांचं, आणि एकनाथ शिंदेजी सर्वांचं, देवेंद्रजी सर्वांचं. ओबीसी समाज सरकार विरुद्ध नाराज झालेला असताना मराठा लीडर म्हणून एकनाथ शिंदे पुढे आल्याचं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरही वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय. कालच्या असणाऱ्या निर्णयाने एकनाथ शिंदे हे टॉलेस्ट लीडर झाले मराठा समाजात, आणि देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी ओबीसी मधनं बाद झाली अशी परिस्थिती आहे. तर त्यांची भांडणं बाहेर येतील. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलनानं राज्याचं वातावरण ढवळून निघालं. त्यावर तोडगा मिळण्यासाठी 6 महिन्यांचा संघर्ष करावा लागला आणि तोच संघर्ष संपण्याआधीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय आणि दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा वारू चौफेर उधळणार एवढं खरंय. पण या वारूवर स्वार होत कुणाचा पक्ष सत्तेच्या रेसमध्ये अव्वल येतो हेही पाहणं तितकंच रंजक असणार आहे. एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.